मॅडम लावताय ना तुम्ही? स्पृहा मॅडम. नमस्कार मुलांनो. बृहन्मुंबई महानगरपालिका आयोजित एज्युकेशन फॉर ऑल या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील सर्व माध्यमांच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या या उपक्रमामध्ये आपले मनपूर्वक स्वागत. मुलांनो, माझ्या शाळेचे नाव आहे प्रभावती कुलकर्णी प्राथमिक विद्यालय आणि माझे नाव आहे माधवी बोरकर. आपला आजचा विषय आहे सब्जेक्ट आणि आपला टॉपिक आहे ब्रिज कोर्स डे 23. तर आता आपण चला आता आपण आपल्या इंग्रजी तासाला सुरुवात करणार आहोत. चला तर मी तुम्हाला आपण खूप आता आपण ब्रेड खाल्ला हो की नाही. आता आपल्याला आणखीन एक स्वीट डिश खायची आहे. तर आपण काय करायचंय, मी तुम्हाला ऍक्शन्स करायला सांगणार आहे. स्पृहा मॅडमनी आपल्याला मस्तपैकी बनाना मिल्कशेक प्यायला शिकवलंय. आता किती मुलांना बनाना मिल्कशेक बनवायचा कळलाय ते मला बघायचंय. ओके, मग मी तुम्हाला वाक्य सांगणार, तुम्ही काय करायचं त्याची ऍक्शन्स करायचे. ओके, मला फक्त मुलं ऍक्शन्स करताना हवे. बघू दे कोणाकोणाला कळलंय. रेडी रेडी चलो. टेक अ बनाना, टेक बनाना, टेक बनाना, peel banana, peel the banana, put a peel in the dustbin, put a peel in the dustbin, cut the banana with a knife, cut it, cut. बघू कोण कोण छान ऍक्शन्स करते. बघू कोण कोण छान ऍक्शन करते. कट द बनाना इनटू पीसेस, put piece in bowl, put piece in bowl. मला बघायचे कोण कोण ऍक्शन करते. मला बघायचंय. put all the pieces in the bowl, add spoonful of sugar in it, add one teaspoon sugar in it. Okay, very good, very good. All are doing very well, very nice. Pour some milk in it, pour some milk in it. Yes, very good. Stir it with the spoon, stir it with the spoon. Now eat it up, eat it up. Very good. How it is? Sweet. How it is? Sweet. Our stomach is full. Our stomach is full. Chalo, let's wash your hands, gargle your mouth, and be ready for song. Chalo, let's take a song. Okay, sing after me. A, B, C, D, E, F, G. Sing after me. A, B, C, D, E, F, G. Bola. Come on, Sonu, read with me. Read with me, sing with me. H, I, J, K, L, M, N.
Count the books. We have 10. O, P, Q, R, S, T, U. I am reading, so are you. B and W, X, Y, Z. Give me the books you have read. Repeat after me. परत बोलायचे आपल्याला कविता परत बोलायचे. ओके. माझ्या मागून बोलायचंय. Sing after me. A, B, C, D, E, F, G. Come on, Sonu, read with me. H, I, J, K, L, M, N. Count the books, we have 10. O, P, Q, R, S, T, U. I am reading, so are you. V and W, X, Y, Z. Give me the books you have read. Okay. छान सगळ्यांनी कविता म्हटले. मस्त मस्त. बरं आता आपल्याला काहीतरी चित्र बघायचे. रेडी का? सगळी मुलं रेडी? मी दाखवू चित्र? ओके. लेट मी सी. आता बघूया कोण कोण फोटो, कोण कोण आता बघते. बघू दे चित्र छान छान बघायचे आपल्याला. बघा इथे बघा. हा तुम्हाला डॉगी आठवतो का बघा? डॉगी आठवतो का बघा? हा डॉगी आठवतोय? व्हॉट डॉगी से? व्हॉट डॉगी से? It's raining. It is raining. Dog says, it is raining. It is cold. बघा डॉग काय म्हणतो? It is hot. Hot. It is hot. कारण बघा सूर्य आलाय. Okay, now what doggy say? It is cold. Very, very cold. What doggy says? Now what doggy says? It is windy. Windy. Windy म्हणजे वारा वाहतोय बघा. काईट पण उडतोय, झाड पण हलतोय है ना. It is windy. What a doggy says? It is raining. It is raining. Raining म्हणजे काय रे? काय दिसते चित्रामध्ये? कोण सांगणार आहे? It is raining. कोण सांगणार आहे? डॉग काय बोलते? What the doggy says? कोण सांगते? ओके. It is raining. आता बघा. What does doggy says? डॉगी काय बोलतोय? कोण सांगणार आहे? कोण सांगणार आहे मला? वाचून कोण दाखवणार आहे? बघू दे कोणाकोणाला वाचायला येते. It is nice and warm. It is nice and warm. Now what doggy says? Now what the doggy is saying? Who will read? कोण वाचणार आहे? स्पृहा मॅडम माझा आवाज ऐकू येतोय? स्पृहा मॅडम माझा आवाज ऐकू येतोय? हो येतोय. Okay, okay. It is nice and cool. Dog is very happy. Dog is very happy because it is very nice and cool. Nice आहे बघा. मस्त तो happy आहे. आता in India we have 3 main seasons. In India we have 3 main seasons. Which are they? Winter, summer, monsoon. Repeat after me. Winter, summer, monsoon. चलो let us see. आता monsoon season आहे. monsoon season. हा बघा. monsoon season. First season is monsoon. We called it rainy season too. Rainy season. Rain is raining. All the children are very happy. They like to go in rainy time.
Now we are going to see rainy wears. What clothes we wear on rainy days. See, what is this? What is this? Very good. Raincoats. Raincoats are made up of plastics. Chalo, let us see what is there. What else is there? Yes. What is this? Umbrella. What is that? Umbrella. We use umbrella to save us from water. पावसापासून संरक्षण होण्यासाठी आपण छत्री घेतो. We use umbrella. Now see what is there. Yes. Gumboots. Gumboots. They save us from dirty water. रस्त्यामध्ये खूप चिखल असतो, पाणी असतं, घाणेरडं, मग ते आपल्या पायांना लागतं आणि आपल्या पायाला वेगवेगळे रोग होऊ शकतात. म्हणून असे गमबूट्स घालायचे. इट विल सेव्ह अवर लेग्स फ्रॉम डर्टी वॉटर. येस. नाउ वी विल सी सम रेनी क्रीचर्स. We can see special rainy creatures in rainy season. Chalo, let's see who are they, who is coming. Yes, frog. Who is that? Frog. They come out of soil in only rainy season. ते लपून बसलेले असतात जमिनीखाली आणि जेव्हा पाऊस येतो तेव्हा त्यांना पावसाचा वास आला, मातीचा वास आला की दे कम आउट ऑफ द सॉइल. मातीच्या बाहेर येतात आणि ड्राव 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 असे ओरडतात. येस. नाउ सी हु इज कमिंग. हु इज कमिंग. वाव, स्नेल. कोणी बघितली स्नेल? हु हॅज सीन द स्नेल इन द गार्डन? बरोबर. स्नेलला मराठीमध्ये काय म्हणतात? गोगलगाय. बरोबर सांगितलं. गोगलगाय. स्नेल. The snail is very slow. They walk very slow. They are slow but steady. Slow but steady. म्हणजे ते सतत चालत असतात, थांबत नाही, कुठे इकडे तिकडे बघत नाही, आपल्या रस्त्यानी स्टेडीली चालत असतात. असा स्लो बट स्टेडी कोण होता स्टोरी मध्ये? रॅबिट आणि टॉर्टॉइसच्या स्टोरी मध्ये स्लो बट स्टेडी कोण होता? आठवा. येस, टॉर्टॉइस. Tortoise is also slow but steady. Like that, snail is also slow but steady. Now see who has come. Snake. Snake. In rainy season, we see different kinds of snakes. वेगवेगळ्या प्रकारचे साप आपल्याला दिसतात. सगळे जमिनीच्या बाहेर येतात, सगळे स्नेक्स. आता बघा कोण आहे? सेंटीपीड म्हणजे सरपटणारे किडे, बारके बारके सेंटीपीड. आणि बघा कोण आहे? अर्थवर्म्स. तुम्ही अर्थवर्म पाहिलाय का? अर्थवर्म पाहिलाय का? येस. हाऊ मच लेग्स दे हॅव? हाऊ मच लेग्स दे हॅव? त्यांना लेग्स असतात का? नो, दे हॅव नो लेग्स. अर्थवर्म्स. दे क्रॉल ऑन द फ्लोर. They crawl on the floor. बघा आता हे होते सगळे रेनी क्रीचर. आता बघा पावसाच्या दिवसात आणि काय दिसतं? अजून आपल्याला काय काय दिसतं? क्लाउड्स. क्लाउड्स म्हणजे काय? कोण सांगणार क्लाउड्स म्हणजे? बरोबर, क्लाउड्स म्हणजे ढग. आकाशामध्ये काळे काळे ढग येतात आणि ढगातून पाणी पडतं, रेन. आता बघा काय झालं बघा. थंडर अँड लाइटनिंग. थंडर म्हणजे काय? गडगडाट ढगांचा. आणि लाइटनिंग म्हणजे वीज. आपण आकाशामध्ये वीज चमकताना बघतो, हो की नाही? मग वी कॅन सी लाइटनिंग इन द स्काय. आपल्याला विजा चमकताना दिसतात. अँड वी कॅन हिअर थंडरिंग फ्रॉम द सी, फ्रॉम द स्काय. सॉरी, वी कॅन सी and hear thundering from the sky. बघा आता काय आलं? याचं नाव काय? कोण सांगणार आहे मला?
कोण सांगणार आहे नाव याचं? बरोबर पास्टे, रेनबो. रेनबो त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो इंद्रधनुष्य. इंद्रधनुष्य. रेनबो हॅज 7 कलर्स इन ऑल. रेनबो हॅज 7 कलर्स इन ऑल. बघा अजून काय काय दिसतं? लेक्स अँड पॉन्ड्स. वी कॅन सी लेक्स अँड पॉन्ड. We can see many ponds and lakes in rainy season. Rivers and lakes get plenty of water. म्हणजे नद्या आणि तलाव सगळे भरून जातात पावसामुळे आणि आपल्याला वर्षभर खूप खूप पाणी उपलब्ध होऊ शकतं. आता बघा काय आहे हे चित्र? कसलं चित्र आहे? बरोबर, शेतकरी शेतामधून हे पिकवतात, शेत पिकवतात. Farmers cultivate crops in rainy season. Farmers cultivate crops in rainy season. म्हणजे शेतकरी शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारची धान्य पिकं पिकवतात. After rainy days, which season has come? See, who will read? कोण वाचणार आहे? Yes, it is winter season. विंटर सीझन म्हणजे थंडीचे दिवस, हिवाळा. दॅट इज कॉल्ड विंटर सीझन. चिल्ड्रन लव टू प्ले इन विंटर सीझन. चिल्ड्रन आर व्हेरी हॅपी. पास्टे इज व्हेरी हॅपी. संस्कृती इज व्हेरी हॅपी. शी इज प्लेइंग विथ स्नो. स्नो म्हणजे बर्फ, गारा. ओके, नाउ विल सी विंटर क्लोथ्स. आपल्याला थंडीपासून बचाव करण्यासाठी वेगवेगळे कपडे घालावे लागतात. ते कोणते कोणते बघूया? विंटर क्लोथ्स. लेट अस सी सम विंटर क्लोथ्स. बघा काय काय आहेत? स्वेटर्स अँड जॅकेट्स. स्वेटर अँड जॅकेट. आणि बघा सॉक्स, स्कार्फ, कॅप अँड मिटन्स. मिटन्स लक्षात ठेवायचे. हे बघा हे 2 मिटन्स आहेत. हे मिटन्स आहेत ना, हे आपल्याला आता पाहिजे थोड्या वेळाने. ओके, मिटन्स काय काय आहेत म्हणा? सॉक्स, स्कार्फ, कॅप, मिटन्स. बघा आता काय येते? येस, रिपीट आफ्टर मी. ब्लँकेट अँड क्विल्ट्स. ब्लँकेट अँड क्विल्ट्स. आपल्याला थंडी वाजते मग आपण ब्लँकेट्स घेतो अंगावरती. आता बघा, वी लाईक टू हॅव सम हॉट डिशेस. वी लाईक टू हॅव सम हॉट डिशेस. कारण आपण गरम गरम खाल्लं तर आपल्या पोटामध्ये ऊब तयार होते आणि आपल्याला फ्रेश वाटतं. हॉट डिशेस इन विंटर. विंटर सीझन कम्स इन द मंथ ऑफ नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी अँड फेब्रुवारी. हे 4 महिने हिवाळ्याचे असतात. आफ्टर विंटर समर सीझन इज देअर. बघा समर सीझन मध्ये सगळे किती हॅपी आहेत. झाडं पण हॅपी, बर्ड्स पण हॅपी, मुलं पण हॅपी. बघा, चिल्ड्रन लाईक समर सीझन. चिल्ड्रन लाईक समर सीझन. They like to play in summer vacation because they have vacations in this time. आपल्याला मे महिन्यामध्ये बघा सुट्टी असते. एप्रिल, मे मध्ये, जून मध्ये थोडे दिवस असते. त्यामुळे सगळी मुलं खूप आनंदी असतात. They are very happy in summer season. Now let us see. We wear cotton clothes. Cotton clothes, some summer clothes म्हणजे आपण कॉटनचे कपडे घालतो, सुती कपडे. का बरं? कारण आपल्याला उन्हापासून बचाव करण्यासाठी आपण सुती कपडे घालतो, जास्त घाम नाही यायला पाहिजे म्हणून. वी हॅव समर वेकेशन. वी गो फॉर आउटिंग. आपले पप्पा आपल्याला मे महिन्यामध्ये कुठे कुठे फिरायला नेतात गावाला. वी गो फॉर आउटिंग. बघा कुठे कुठे नेतात बघूया चला. We go for picnic and have fun. आपण वेगवेगळ्या ठिकाणी, पाण्याच्या ठिकाणी, वॉटर पार्क मध्ये वगैरे फिरायला जातो आणि आपण मज्जा करतो.
We go for picnics and have fun. बघा उन्हाळ्यामध्ये मुलं काय काय खातायत? गरम गरम खातायत की थंड थंड खातायत? थंड थंड खातायत, बरोबर, कारण बाहेर खूप ऊन आहे. त्यामुळे समर रेलिश विथ watermelon, cold drinks and ice creams. Children are relishing with ice creams, cold drinks and watermelons. We like to sit in front of AC. We like to sit in front of AC. AC means air condition. जी आपली हवा थंड करते, गरम हवा थंड करते आणि आपल्याला मज्जा वाटते. और we sit in front of cooler. आपण कूलरच्या पण बाजूला बसू शकतो. आपल्या गावाला मामाकडे आजीकडे अशा प्रकारचा कूलर असतो. तो आपल्याला थंड थंड हवा देतो. कूलर. व्हॉट इज दॅट? कूलर. बघा समर डेज आर व्हेरी हॉट. समर डेज आर व्हेरी हॉट. बघा किती घाम आले दीदीला. दीदीला किती घाम आले बघा. Weather is very hot. We drink plenty of water. खूप पाणी प्यायला पाहिजे कारण आपल्या शरीरातून खूप सारं पाणी जात असतं. So we should drink plenty of water. खूप पाणी प्यायला पाहिजे. आता बघा we use goggles, caps, hats and umbrella. And an umbrella. आपल्याला उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी आपण कॅप, गॉगल, हॅट, अम्ब्रेला या वस्तू वापरतो. येस. चिल्ड्रन लव समर सीझन. चिल्ड्रन लाईक द समर सीझन ऑल्सो. दे एन्जॉय इन एव्हरी सीझन. दे एन्जॉय इन एव्हरी सीझन. आता आपण खूप सारी चित्र बघितली. आता आपण चला आता मला कोण कोण सांगणार आहे? वैष्णवी, आपण कोणकोणती चित्र बघितली? वैष्णवी सांगा बघू दे. तुम्हाला चित्र आवडली का? ओके, मला सांगा कोणकोणती चित्र तुम्ही बघितली? कोण कोण सांगणार आहे? ओके. रेनबो, बरोबर. रेनबो. रेनबो. रेनबो म्हणजे इंद्रधनुष्य. ओके. I forgot to give you homework. I forgot to give you homework म्हणजे मी होमवर्क द्यायला विसरली. पण तुम्ही नंतर होमवर्क तो करायचा. मी तुम्हाला फोटो पाठवीन. ओके, मी तुम्हाला फोटो पाठवते. बघा कोणता होमवर्क होता. बघा होमवर्क कोणता होता आपल्याला दिलेला टीचरनी. बघू हा होमवर्क काय आहे आपला. बघा मी वाचून दाखवते, तुम्ही मला उत्तर सांगायचंय. Which creatures can be seen in monsoon season? Which creature can be seen in monsoon season? म्हणजे पावसाळा असताना आपल्याला कोणकोणत्या प्राणी बघायला मिळतात? पावसाळ्यातले प्राणी कोणते? कोण सांगणार आहे? बरोबर, फ्रॉग्स, स्नेल्स, स्नेक्स आणि अर्थवर्म्स. हाऊ डू वी प्रोटेक्ट अवरसेल्व्स इन विंटर? म्हणजे थंडीपासून आपण आपलं रक्षण करण्यासाठी काय काय घालतो? कोण सांगणार आहे? बरोबर, रेनकोट, स्कार्फ, कॅप. बरोबर बरोबर, व्हेरी गुड. मिटन्स. मिटन्स म्हणजे हातमोजे. विच इज युअर फेवरेट सीझन? विच इज युअर फेवरेट सीझन? Yes, you like rainy season. Name the fruits we get in summer. समर मध्ये कोणकोणती फ्रुट्स असतात त्यांची नावं लिहायचे. आणि आपला घरचा अभ्यास आहे ड्रॉ द फॉलोइंग पिक्चर्स. खालची चित्र काढायची खाली दिलेली. an umbrella, frog, snail, goggles and rainbow. Goggles and rainbow ही चित्र आपल्याला काढायची आहेत.
मी तुम्हाला सर्वांना नंतर घरचा अभ्यास मध्ये दाखवणार आहे. हा, आईस्क्रीम. येस, वंशिका पवारला आईस्क्रीम आवडतं. ओके, चलो, कम ऑन, लुक हियर. चलो, क्लॅप युअर हँड्स, क्लॅप युअर हँड्स, क्लॅप युअर हँड्स. वॉटरमेलन. येस सार्थकी. चला, आता आपल्याला अजून एक गाणं म्हणायचंय, अजून एक पोएम म्हणायचे. म्हणूया का? एक पोएम म्हणूया का? मला सगळ्यांनी हँड रेज करून सांगा, तुम्हाला आणखी एक पोएम म्हणायचे का? येस, संस्कृती. वी लाईक वॉटरमेलन्स. हा, बरोबर. ऍपल येतं समर सीझन मध्ये. गणेश, व्हेरी गुड गणेश. आपण समर सीझन मध्ये आंबे खातो, बरोबर. आता मी एक तुम्हाला छोटस चित्र दाखवणार आहे, तर ते चित्र बघायचंय. आपल्याला अजून एक चित्र मी दाखवणार आहे, पटकन दाखवणार आहे. हा, पटकन. आणि ते चित्र बघून तुम्ही ओळखायचंय ती कोणतं आहे, ते गाणं कोणतं आहे, तुमच्या आवडतं गाणं आहे. कोण सांगणार आहे कोणतं गाणं आहे? चित्र बघा आणि मला सांगायला. मी आता येते, मला सांगा हे कोणतं चित्र आहे. चला, मला सांगा कोणतं चित्र दाखवलं बाईंनी तुम्हाला? कोणतं चित्र दाखवलं? कोण सांगणार आहे मला? बघू दे बरं. प्रचिती सांगते का की सार्थक सांगतो? सार्थक, कोणतं गाणं होतं ते? सार्थक, कोणतं गाणं होतं? बरोबर, वैष्णवी. 3 लिटिल किटन्स. ताई, कोणतं गाणं होतं ते? 3 लिटिल किटन्स. हा, म्हणायचं का? 3 लिटिल किटन्स म्हणायचं? माझ्या मागून म्हणणार तुम्ही? माझ्या मागून म्हणणार? ओके, चला म्हणा. बघा, हा, बाई तुम्हाला पहिल्यांदा म्हणून दाखवणार आहे सगळं गाणं आणि मग तुम्ही माझ्या मागून म्हणायचं. ठीक आहे, चालेल? माझ्या मागून नंतर म्हणायचं. आधी मी फक्त म्हणून दाखवणार आहे, म्हणजे ऍक्शन कशी करायची ती तुम्ही बघा. म्हणा, 3 लिटिल किटन्स, 3 little kittens lost their mittens and they began to cry. Oh mother dear, we are very much fear. We have lost our mittens, oh my. You naughty kittens, lost your mittens. Now you shall have no pie. You shall have no pie. Meow, 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 meow. 3 little kittens found their mittens and they began to laugh. Oh mother dear, see here, we have found our mittens, oh my. You silly. Oh mother dear, see here, we have found our mittens, oh my. Put on your mittens, you silly kittens. Now you may have some pie. Purr, purr, purr. Now you may taste the pie. Purr, 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 purr. आवडलं गाणं? आवडलं गाणं? आता म्हणणार तुम्ही, गाणं म्हणणार माझ्या मागून. आता माझ्या मागून ऍक्शन्स करायच्या. हा, चला म्हणा. 3 लिटिल किटन्स. बोला, 3 लिटिल किटन्स. बोला, 3 लिटिल. ताई बोल. प्रचिती गाणं बोल बेटा. 3 लिटिल किटन्स. 3 little kittens lost their mittens. संस्कृती बोल बाबू. lost their mittens And they began to cry. And they began to cry. Oh mother dear. Oh mother dear. See here. संस्कृती बोल बेटा. See here.
We have lost our mittens, oh my. We have lost, mittens. oh my. We have not. आता मम्मी Oh ओरडते. my. आता मम्मी ओरडते. You naughty kittens. बोला. You naughty kittens. You naughty kittens. Lost your mittens. Lost your mittens. Now you shall have no pie. You shall not a pie. You shall have no pie. You shall have no pie. Meow, 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 meow. Meow, meow, meow. हा सार्थक ते खूप sad आहे. त्याला वाईट वाटलं. हा मियाव मियाव मियाव. Meow, meow, meow. Three little Meow, kittens found their mittens. Three little kittens found their mittens. And they began to laugh. And they began to laugh. Oh mother dear, see here. Oh mother dear, See here, see here. yes, we heard. We found our mittens, oh my. We found our mittens, oh my. Put on your mittens. Put on your mittens. Put on your mittens. You silly kittens. You silly kitten. Now you may have some pie. Now we may have some pie. Now you may have some pie. Now we will have some pie. Purr, purr, purr. Now you may taste a pie. Now you may taste the pie. Purr, purr, purr. म्हणजे ते आवडीने खातात. तुम्ही या गोष्टीवरून काय शिकणार सार्थक? या मिटन्स कडून काय किटन्स कडून काय शिकणार आपण? सांगा बघू दे. आपण या किटन्स कडून काय शिकणार? प्रचिती, आपण या तिघांकडून काय शिकायचं? सार्थक, संस्कृती, आपण काय करायचं? वैष्णवी सांग बघू दे. या थ्री किटन्स, आपण या किटन्स कडून काय शिकणार? त्या किटन्सनी काय केलं? त्यांची मम्मी त्यांना का ओरडली? त्यांची मम्मी त्यांना का ओरडली? तर आपल्याला कोणती वस्तू सापडत नसली ती शोधावी. बरोबर, त्याला मिटन सापडत नव्हते. त्यांचे हात मोजे त्यांना सापडत नव्हते. त्यांनी इकडे तिकडे टाकून दिले होते. देन यू शुड नॉट डू लाईक दिस. आपण आपल्या वस्तू नीट ठेवायला पाहिजेत. आपलं काम झालं की नीट ठेवायला पाहिजे, म्हणजे आपल्याला ते आयत्या वेळी सापडतात आणि मम्मीचा ओरडा मिळत नाही. हो की नाही? मम्मीचा ओरडा मिळतो का मग वस्तू जागेवर ठेवल्या तो? वी शुड कीप अवर थिंग नीट. वी शुड बी नीट. सार्थक, आपण काय शिकणार या गोष्टीवरून? सार्थक, आपण नीट ठेवायची. आपले मिटन्स, आपले कपडे सगळे नीट ठेवायचे, म्हणजे आपल्याला ते आयत्या वेळी सापडतात. ओके ओके. आपल्या वस्तू आपण जागेवर ठेवायच्या. व्हेरी गुड, व्हेरी गुड काव्या. त्याचे हात मोजे हरवले कारण त्यांनी कुठेतरी टाकून दिलेले. मग वी विल नॉट बिहेव लाईक दॅट किटन. वी विल बी अ गुड बॉय. आपण आपले सगळ्या वस्तू एकावर एक नीट ठेवून द्यायच्या, म्हणजे मम्मी आपल्याला ओरडणार नाही. मुलांनो, गाणं आवडलं का? गाणं आवडलं? ओके. आता आपला क्लास संपत आलाय. बाईंना विचारूया आपण, स्पृहा मॅडमना, की आमचा क्लास संपत आलाय का? स्पृहा मॅडम,
स्पृहा मॅडम. Bye bye, children. Bye bye. See you next time. Bye, Stelina. Bye, Kavya.